अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 114 पान क्रमांक 72 माझ्या मतदारसंघातील पुणे शहरालगतचे वाघोली गावासह 32 गावे पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन जवळपास 5 वर्ष झाले आहेत। राज्य शासनाने आणि मागील महिन्यातच माननीय अजितदादांच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीमध्ये महानगरपालिकेत समावेश होताना तत्कालीन ग्रामपंचायत मिळकत कराच्या दुपटीपेक्षा अधिक मिळकत आकारणी महानगरपालिकेने 32 गावांना करू नये या आदेशाची अद्यापपर्यंत पुणे महानगरपालिकेने अंमलबजावणी करण्यात आली नाही। यामुळे 32 गावातील नागरिकांना महापालिकेच्या पूर्ण सुविधा न मिळताच किंवा परिसर विकसित न होता हा टॅक्स रुपी बोजा त्यांच्यावर पडत आहे। तरी या माध्यमातून माझी राज्य शासनाला विनंती आहे, आपण यासाठी त्वरित पुणे महानगरपालिकेला या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आदेशित करण्यात यावे। यातून लाखो नागरिकांना याचा फायदा होईल। तसेच या 32 गावातील मूलभूत सुखसोयींच्या विकासासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी शासनाने निधीची तरतूद करावी ही मागणी मी करत आहे। तसेच अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 114 पान क्रमांक 72 वाघोली शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने सन 1997 डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये प्रस्तावित असलेले आरपी रस्ते तातडीने विकसित करण्याचे काम हाती घेण्यात यावे। पुण्यामध्ये आणि त्याचप्रमाणे वाघोली गावामध्ये वाहतूक कोंडी समस्या ही दैनंदिन मोठ्या प्रमाणात झालेली आहे। याचा परिणाम परिसराच्या विकासावर नागरिकांवर होत आहे। तसेच वाघोली अहिल्यानगर मार्ग यावर उड्डाण पुलाचं आणि मेट्रोचं काम पुढील काळात चालू होणार असून 2.5 ते 3 वर्ष या कामास लागू शकतील। त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या गंभीर होणार आहे। तरी 1997 विकास आराखड्यात प्रस्तावित केलेले वाघोली गावातील सर्व रस्ते जवळपास 28 वर्ष होऊन देखील आज तगायत विकसित न झाल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर गंभीर बनलेली आहे। तरी माझी राज्य शासनाला विनंती आहे, पुणे महानगरपालिकेला आपण तातडीने भूसंपादन सहित प्रक्रिया वेगात राबवून त्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी व आरपी रस्ते विकसित करावे, जेणेकरून वाघोली व परिसर ट्रॅफिक मुक्त होईल। धन्यवाद। माननीय मंत्री महोदय,